नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. 2019 ते 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. राज्य शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्यातील 60% नुकसान भरपाई मिळाली होती, पण 40% मिळाले नसल्याने ती मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. हातकणंगले तालुक्यामध्ये 2019 ते 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्यातील 60% रक्कम मिळाली होती, तर उर्वरित 40% रक्कम हातकणंगले इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्यात आली होती, पण बँकेच्या वतीने ती रक्कम वितरित करण्यात आली नव्हती. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता, तरीही बँकेने रक्कम अदा केली नव्हती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा नेते पुंडलिकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनस्थळी आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि तहसीलदार कल्पना ढवळे यांना याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केले. याची दखल घेऊन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून महिना अखेरपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून योग्य पात्र शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम देण्यात येईल असे आश्वस्त केले. या आंदोलनात शंकर माने, प्रशांत माळी, राजेंद्र निकम, रवी गोंदकर, रामा बागलकोटे, प्रतापराव पाटील, नयन गायकवाड, मोहन शेळके, प्रमोद संगपाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019-21 सालामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये शासनाने अनुदान जाहीर केलं. या अनुदानापैकी 60% रक्कम बाधित शेतकऱ्यांना मिळाली. उर्वरित 40% रक्कम 3 वर्ष झालं बँकेत पडून आहे. तर ती रक्कम अनुदान मिळण्यासाठी, ज्या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी आम्ही तहसीलदार हातकणंगले या समोर ठिय्या आंदोलनावर निदर्शने करून ढवळे मॅडम, तहसीलदार मॅडम यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढतो आणि येत्या 24 तारखेला काही शेतकऱ्यांना जर ते डीडीमध्ये कोणत्याही स्वरूपाची अडचण नसेल तर किमान 50 ते 100 शेतकऱ्यांना आम्ही अनुदानाचे डीडी स्वरूपात वाटप 24 तारखेला सर्वांनी घेऊन मनसे शिष्टमंडळ असतील, विभागाध्यक्ष असतील किंवा इतर सर्व महसूल विभाग असेल, बँक असेल, यांना समन्वय घेऊन बैठक घेऊन त्याच्यावर तोडगा काढतो आणि अनुदानाचं वाटप करतो.